नमस्कार मित्रांनो, एस-ए-पी इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या मराठी माणसांसाठी आपण हे नवीन-नवीन जे व्हिडिओ बनवत आहे, त्यातून असा एकच उद्देश आहे, की आपली मराठी माणसं या आय-टी क्षेत्रामध्ये सगळ्यात पुढे गेली पाहिजेत. त्यांना एक प्रामाणिकपणे मार्गदर्शन भेटलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही आज मार्केटमध्ये बघत आहात, की सगळेजण आपला बिझनेस करतायत, कोणाला काही घेणं-देणं नाहीये. पण आपण आपल्या एस-ए-पी इन मराठी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या मराठी माणसांना एस-ए-पीमध्ये करिअर करण्यासाठी जे बॅकग्राऊंड लागतंय, ते आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ बनवून तुम्हाला एक जागरूक एस-ए-पी कन्सल्टंट कसं बनायचं, त्याबद्दल मी मार्गदर्शन करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही 100% आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर करताय. ते मला जे मेसेज येतायत, कॉल्स येतात, त्याच्यावरून ते मला स्पष्ट जाणवतंय, की खरंच आपल्या मराठी माणसांना सपोर्ट भेटतोय. चला, तर आजचा व्हिडिओ बेसिकली हा जो आहे तो मी बनवतोय एस-ए-पी कन्सल्टंट आपण जो काम करत असतो, दैनंदिन जीवनामध्ये तो काम करतोय. त्याला वर्कलोड किती असतो? तो काम किती करतो? खरंच त्याला वर्कलोड असतो का? की तो एन्जॉय करतोय? तर त्याच्या पाठीमागचा जो संघर्ष आहे एस-ए-पी कन्सल्टंटचा, तो मी एक सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पण तुम्हाला शेवटी व्हिडिओच्या 100% भेटेल. बघा, जेव्हा आपण एस-ए-पी कन्सल्टंट हा एक शब्द ऐकत असतो, म्हणजे तुम्ही जर आता एस-ए-पी कन्सल्टंट नाही आहेत किंवा करण्याचा विचार करताय, त्यावेळेस तुम्ही एस-ए-पी कन्सल्टंट हा शब्द जर ऐकला, तर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं, की एक इन्शर्ट केलेला, एकदम प्रॉपर हाय क्वालिफाईड जो आपला एक माणूस आहे, तो आय-टी पार्कमध्ये जातोय, आय-टी कंपनीमध्ये जातोय आणि एकदम एसीमध्ये बसून तो आरामात काम करतोय आणि येतोय. तर बघा, जर तुम्ही हे पाहिलं, पण याच्या पाठीमागे त्या आपण जो म्हणतो ना, की पडद्याच्या पाठीमागे जो कलाकार असतो, तो काय करत असतो ते त्याला त्याला कोणी बघत नाहीये. तर जे एस-ए-पी कन्सल्टंट जे काम करत असतात ना, त्याच्या पाठीमागे जो कामाचा डोंगर आहे किंवा त्याला जो मानसिक ताण आहे, तो आपल्या सर्वसामान्य मराठी माणसांच्या किंवा आपल्या कोणाच्याही आपल्या कल्पनेच्या पलीकडचा आहे तो. तर बघा, एस-ए-पी हा एक सॉफ्टवेअर आहे, तो तुम्हाला माहिती आहे. पण तो सॉफ्टवेअर ओन्ली चालवायचा नाहीये. तर बेसिकली तो सॉफ्टवेअर जी कंपनी यूज करते, त्या कंपनीला जिवंत ठेवण्याचं काम तो सॉफ्टवेअर करत असतो. मग तसाच एस-ए-पी हा एक पॉवरफुल ई-आर-पी सॉफ्टवेअर आहे. तोही हाच काम करत आहे, की एखाद्या मोठी कंपनी कोणाचं पण आपण घ्या तुम्ही. Mercedes घ्या, टाटा घ्या, Mahindra घ्या. ठीक आहे. ह्या सगळ्या मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत ना, ऑटोमोबाईल सेक्टर सांगतोय. तर त्या कंपन्या एस-ए-पीवरती चालतात. जर एस-ए-पी बंद पडलं किंवा एस-ए-पी जर स्टॉप झालं वर्क करायचं, तर ह्या कंपन्या जवळ-जवळ बंद पडल्यासारख्याच आहेत. कारण यांचा पूर्ण जो एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग जे आहे यांचं, ते ह्या एस-ए-पी माध्यमातून होतंय. म्हणजे ज्या कंपन्या एस-ए-पी यूज करतात त्या सांगतोय. आणि हे एस-ए-पी हे जे जिवंत ठेवण्याचं काम कोण करतंय, तर एस-ए-पी कन्सल्टंट करतोय. तर लक्षात ठेवा, तर त्याला जो कामाचा लोड आहे, तो प्रत्येकावरती डिपेंड असतो. जसं की तुमच्याकडे आपल्याला माहिती आहे, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो. वेगवेगळे आपल्याकडे प्रोजेक्ट्स असतात. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कामाचा लोड हा व्हॅरी करत असतो. ओके. आता आपण म्हणजे लक्षात घेऊया, की एक एस-ए-पी कन्सल्टंट आहे. ठीक आहे. तर त्याचं दिवसाचं रुटीन थोडंफार कसं असतं किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या टप्प्यावरती तो कसं काम करत असतो, याचं थोडेसे आपण एक विश्लेषण किंवा एक शॉर्ट स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहे. आता कोणत्याही प्रोजेक्टची सुरुवात ही तुमची रिक्वायरमेंट गॅदरिंगनी होत असते. म्हणजे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट असू देत किंवा तुमचं मायग्रेशन असू देत, रोल आउट असू देत. ओके. सपोर्ट प्रोजेक्टमध्ये तिकीट्सनी होते. पण ठीक आहे, त्याच्यामध्ये पण थोडंसं व्हेरिएशन असतं. पण चला आपण जर थोडंसं इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्टकडे बघू, की ज्याच्यामध्ये जास्त लोड असतो. तर त्याची रिक्वायरमेंट असते ती रिक्वायरमेंट गॅदरिंगने चालू होते. प्रोजेक्टची सुरुवात म्हणतोय मी. ओके. तर बघा, इथे कन्सल्टंटला ना एका डॉक्टरप्रमाणे काम करावं लागत असतं सगळ्यात महत्त्वाचं. तर आता डॉक्टरमुळे म्हणजे काय, की डॉक्टर पहिला तुम्हाला गेल्यानंतर काय विचारतो, "बाबा तुम्हाला होतंय काय? तुमचा काय त्रास आहे तुम्हाला?" मग आपण जो त्याला त्रास सांगतो डॉक्टरला, त्याच्यावरती तो मग उपाय सुचवतो तुम्हाला. मग त्याच्यावरती तुम्हाला टॅबलेट्स देतो, एक ट्रीटमेंट देतो आणि मग तुम्ही बरे होता. बरोबर? तर तसंच एस-ए-पीमध्ये पण जर तुमचा क्लायंट तुमच्या त्या बिझनेस प्रोसेस कशा चालतात, ते तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी तुम्ही त्याला रिक्वायरमेंट गॅदरिंग फेजमध्ये प्रश्न विचारत असता, की तुमच्या फॅक्टरीमध्ये
किंवा आपण त्याच्या फॅक्टरीमध्ये जातो, ठीक आहे? किंवा त्याच्या लोकेशनमध्ये जातो किंवा कॉलमध्ये जातो. आपण त्याला विचारतो, की तुमची कंपनी कशी चालते? तुमचं जे डेलीचं रुटीन आहे कंपनीमध्ये ते कसं चालतं? हे अगदी किचकट प्रोसेस आहेत त्या सगळ्या. त्या समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. खूप केअरफुली आपल्याला त्यांचा बिझनेस समजून घ्यावा लागतो. ओके. आता या ज्या प्रवासामध्ये या रिक्वायरमेंट गॅदरिंग आहे, हे काही छोटं-मोठं नाहीये. जवळपास 2-3 महिने हे कंटिन्युअसली चालतं. मग तुम्ही त्या लोकेशनला जाऊन तिथं डेली त्यांच्याबरोबर मीटिंग घेता किंवा मग तुम्ही Google Meet किंवा Microsoft Teams सगळ्यात फेमस आता सध्या Microsoft टूल आहे, ज्या कंपन्या अल्मोस्ट 90-95% कंपनी यूज करतात. तर त्या Teams कॉलवरती तुम्ही तासंतास मीटिंगमध्ये बसता. ओके. आणि त्या क्लायंटला प्रश्न विचारता, क्लायंटची रिक्वायरमेंट घेता, त्याचा बिझनेस अंडरस्टँड करता. आता बघा मी शॉर्टमध्ये सांगतोय तुम्हाला, पण ही खूप मोठी प्रोसेस असते. किती लोड येत असेल, सारखं मीटिंग करणे, त्या क्लायंटला जाणे, त्यांची प्रोसेस समजली, नाही समजली तर परत विचारणे. म्हणजे एखादा माणूस जर कंपनीमध्ये 5-10 वर्ष काम करत असेल, तेवढं त्याला नॉलेज आहे ते 2-3 महिन्यामध्ये ते पुढच्या माणसाला समजून घ्यावं लागतं. त्यामुळे या मीटिंगमुळे हे ते थोडासा वर्कलोड असतोच. ओके. त्याच्यामुळं काही लोकांना नाही कळत असेल, की त्यांना टेन्शन येतं. मग कामाचा लोड वाढतो. तर त्यामुळे जसा एक्सपिरियन्स येईल तसं त्याच्या त्या गोष्टी मॅनेज होत असतात. आता हे रिक्वायरमेंट घेतल्या म्हणजे तेवढं तिथं झालं का? नाही. ब्लू प्रिंट पण बनवावी लागते. 100 पानाचं डॉक्युमेंट असतं ते. जास्त पण असू शकतं. कमी पण थोडंफार असू शकतं. पण अगदीच नाही की 4-5 पानाचं. तर यामध्ये त्या सगळ्या बिझनेस प्रोसेस परत आपल्याला नोट डाउन कराव्या लागतात. त्या उतराव्या लागतात त्याच्यामध्ये. डॉक्युमेंटेशन म्हणतो आपण त्याला. कारण हे जे प्रोसेस लिहिण्यात जर तुमची चूक झाली, तर करोडोचं नुकसान होऊ शकतं त्या कंपनीला. त्यामुळं ही अचूकपणे ते डॉक्युमेंट क्रिएट करणं हा एक मानसी दबाव तुमच्यावरती असेल. म्हणजे त्या एस-ए-पी कन्सल्टंटवरती असेल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन शॉर्टमध्ये सांगतो, की त्याला कामाचा लोड किती असतो, काय असतो? याचा अर्थ असा नाहीये, की तुम्ही लगेच भिवून, "अरे यार, एस-ए-पीमध्ये इतका लोड आहे कामाचा आणि मी आता एस-ए-पी करावं की नको?" हा विचार करू नका. शेवटी व्हिडिओच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. मी फक्त एक तुम्हाला एक स्टोरी सांगतोय. आता हे झालं. यानंतर कॉन्फिगरेशन फेज चालू होतं. कॉन्फिगरेशनमध्ये जे आपण केलंय ते सगळं करावं लागतं कॉन्फिगरेशनमध्ये. कारण जे डॉक्युमेंटमध्ये लिहिलंय, ते तुमच्या एस-ए-पीमध्ये सिस्टममध्ये ते दाखवायला पाहिजे ना तुम्हाला. ते केलं पाहिजे ना. म्हणजे तुमचं जे सॉफ्टवेअरमध्ये कस्टमायझेशन आहे, ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट्स असतील, त्या सॉफ्टवेअरमध्ये तुमच्या तशा मॅनेज केल्या पाहिजेत तुम्ही. कॉन्फिगरेशन म्हणतो आपण त्याला. तर त्या डॉक्युमेंटनुसार तुम्हाला ते करायला पाहिजे. आता जर इंटिग्रेशन जर असेल, म्हणजे एक मॉड्यूल दुसऱ्या मॉड्यूलशी जोडायचं असतं आपल्याला. त्याला म्हणतो आपण एस-ए-पी टू नॉन एस-ए-पी कनेक्शन म्हणतो किंवा दुसऱ्या मॉड्यूलबरोबर क्रॉस इंटिग्रेशन असेल, तर त्या दुसऱ्या कन्सल्टंटशी डिस्कस करायचं. नॉन एच-पी सिस्टम असेल, तर जो दुसरा सॉफ्टवेअर आहे, त्याचे काही कन्सल्टंट असतील किंवा त्याचे जे काही सिस्टम ओनर असतील, त्याच्याशी कनेक्ट करायचं मीटिंगवरती. त्याच्याकडून रिक्वायरमेंट घ्यायची आणि त्या रिक्वायरमेंटच्या बेसिसवरती मग आपलं कॉन्फिगरेशन करायचं. खूप मोठा टास्क आहे हा. म्हणजे असं काही नाही की हे इझिली होतं आणि एकट्याचं काम नाहीयेच हे. हे ग्रुपमध्ये करायचं काम आहे. तिघं-चौघं मिळून करायचं काम आहे एका मॉड्यूलसाठी. त्यामुळे इम्प्लिमेंटेशनमध्ये अशा मोठ्या-मोठ्या प्रोजेक्टमध्ये किंवा तिकीट्समध्ये जे कोणताही प्रोजेक्ट असू देत एस-ए-पीमधला, एकट्याचं काम नाहीये. अगदी दोघाचं पण नाहीये. अगदी छोटा प्रोजेक्ट असेल तर ठीक आहे, 1-2 जण असतात. मोठ्या प्रोजेक्टसाठी मिनिमम 3, 4, 5 लोकं हे पाहिजेतच. तर हा सगळा जो आपला म्हणजे डिपेंडन्सी आहे, याचा काय परिणाम होत असतो, ज्यावेळेस आपण डेली काम करत असतो. कधी टेन्शन येतंय, कधी तुम्हाला ते ईझी जातं. कधी-कधी रिक्वायरमेंट समजली, त्याच्याशी चांगलं बोलला तुम्ही, व्यवस्थित त्यांनी समजावून सांगितलं, झालं 6 तासाचं काम 2 तासात केलं, निवांत. पण जर एखाद्याला जर हे नाही जमलं, तर मग काय करणार तो? तर ह्या सगळ्या गोष्टीच्या जे गुंतागुंती जी आहे, ठीक आहे? ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करणं गरजेचं आहे आणि हा तो कन्सल्टंट आपला करत असतो. पण आता कोणताही प्रोजेक्ट झाल्यानंतर तुमची सिस्टम एक बनलेली असते. त्यात एक महत्त्वाचा टप्पा कोणता असतो? टेस्टिंगचा. टेस्टिंगचा म्हणजे मी सांगितलेलं आहे भरपूर व्हिडिओमधून, की इंटिग्रेशन टेस्टिंग असतात, युनिट टेस्टिंग असतात. देन यूजर एक्सेप्टन्स टेस्टिंग जे युजर करत असतात त्यांना हेल्प करणे. तर अशा कितीतरी 500, 1000 तुम्हाला टेस्ट स्क्रिप्ट्स असतात. त्या टेस्टिंग करताना चालवाव्या लागतात, रन कराव्या लागतात. त्यात एखादा जर एरर आला, तर त्याला शोधणे, त्याला करेक्ट करणे,
हे म्हणजे रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत करावं लागतं. कारण दुसऱ्या दिवशी त्याला तो एरर रिझॉल्व्ह करून त्याला टेस्टिंगसाठी पुढे घेऊन जावं लागतं. नाहीतर याला टाईमलाईन्स असतात. म्हणजे आपण टार्गेट्स बेस्ड काम म्हणतो ना, ते पण इथं आहे. ओके. तर आता तुमच्या मनामध्ये येत असेल, की "अरे, हे जास्तच काहीतरी होतंय. मी 12-1 वाजता म्हणलो." रोज-रोज नाहीये. थोड्या दिवसापुरतंच असतं हे. त्यामुळे टेन्शन न घेता हा व्हिडिओ बघा तुम्ही. तर वर्कलोडचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे हा टेस्टिंगचा असतो. कारण याच्यामध्ये ज्या टेस्टिंग चालू असतात, तुम्ही जे पाठीमागचे 6 महिने, वर्ष जे काम केलं असतं, ते सगळं टेस्टिंगमध्येच तुम्हाला उतरवावं लागतं. ओके. म्हणजे कॉन्फिगरेशन केलंय, तर टेस्टिंग जर सक्सेसफुल नाही झालं, याचा अर्थ तुम्ही केलेलं गेलं ना वेस्ट. म्हणून टेस्टिंग सगळ्यात इम्पोर्टंट आहे. तर हे टेस्टिंग झाल्यानंतर ओके, तुमची सिस्टम ही रेडी होते आणि मग तो तुमचा जो त्याच्यामध्ये वेळ गेलेला असतो, काही कम्युनिकेशन गॅप असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या युजरबरोबर कनेक्ट करता, तो तुम्हाला काहीतरी एका शब्द बोलतो, त्याचं टेन्शन येत असतं. तर ह्या गोष्टी आपल्याला थोड्याशा अव्हॉइड करायच्या असतात. खरं-खरं काम करत असताना ॲक्चुअलमध्ये खूप थकवा देणाऱ्या गोष्टी असतात या. त्यामुळे आपल्याला संयमाने घ्यावं लागतं. आपल्याकडे जे युजरच्या शंका आहेत त्याचं निरसन करावं लागतं. कारण त्यांच्याकडून सिस्टम ती आपल्याला अप्रूव्ह करून घ्यायची आहे. यू-ए-टी अप्रूव्ह करून घ्यायची आहे. तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. कारण टेस्टिंग कंप्लीट झाल्याशिवाय आणि सक्सेसफुल झाल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही पुढे. त्यामुळे एस-ए-पी कन्सल्टंटला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक फेजमध्ये तुम्हाला तिथे आपल्याला एस-ए-पी कन्सल्टंटला काम करावं लागत असतं. ओके. तुम्ही जर हा व्हिडिओ एस-ए-पी कन्सल्टंट नाही आहेत सध्या तुम्ही आणि एक जस्ट माहिती म्हणून बघताय, तर एक एस-ए-पी कन्सल्टंटचा प्रवास कसा असतो, त्याला काम किती असतं, ह्याचा एक तुम्हाला अंदाज येत असेल आणि ॲक्चुअली जर कन्सल्टंट म्हणून काम करताय, तुम्हाला हे सगळं तुम्ही या फेजमधनं गेलेलं असालच. ओके. चला आता गो आणि पुढे जे सपोर्ट असतात, त्यामध्ये पण खूप इम्पोर्टंट गोष्टी असतात, की समजा तुमची सिस्टम तुम्ही लाईव्ह केली. ओके. समजा युजर्स वापरायला चालू केले, पण अचानक काहीतरी प्रॉब्लेम आला आणि तिथं त्या कंपनीचं जी प्रोसेस आहे तीच थांबली. मी सुरुवातीला बोललो होतो, की जर हे वर्क करायचंच थांबलं, तर कंपनीचं 90-95% काम बंद पडतंय. तर याला म्हणतात प्रायोरिटी तिकीट्स सपोर्ट प्रोजेक्टमध्ये असतात. ओके. आता मी इम्प्लिमेंटेशनचं सांगितलं, पण थोडंसं सपोर्टकडे वळालोय मी. तर समजा तुमची ट्रक आहे कंपनीतली आणि त्याला इन्व्हॉइस पोस्ट होत नाहीये. त्यामुळे ट्रक बाहेरच पडू शकत नाही का? इन्व्हॉइस दिल्याशिवाय तो बाहेरच पडत नाही आणि एस-ए-पीमधून इन्व्हॉइसच बाहेर म्हणजे प्रिंटच होत नाहीये किंवा इन्व्हॉइस पोस्टच होत नाही. अशा वेळीच तुम्हाला त्या तिकीटवरती प्रायोरिटीवरती काम करावं लागतं. तो एस-ए-पी कन्सल्टंट प्रायोरिटीवरती काम करतो. त्याला अगदी प्रायोरिटी 1 म्हणजे ती रात्रीची वेळ असो, दिवसा सुट्टी असो आणि तुमचं कितीही अर्जंट कामं असू देत, तुम्हाला ते सोडून सगळं तो पहिला इश्यू सॉल्व्ह करावा लागतो. कारण प्रायोरिटी 1 ह्यालाच म्हणतात. कारण बिझनेस सगळा थांबलेला असतो. तातडीनं तुम्हाला इमिडिएटली सोल्युशन त्याला द्यावं लागत असतं. त्याला म्हणजे ऑब्जेक्शन कॉम्प्रोमाइजच नाहीये कोणत्या गोष्टीचं. तुम्हाला तिथे बिनधास्त तुम्हाला जावंच लागतं आणि ते सॉल्व्ह करावं लागतं. आता समजा म्हणाल तुम्ही, की एखादा कन्सल्टंट अवेलेबल नसेल, त्याच्या मॅनेजरला बसावं लागतं मग त्या ठिकाणी. त्यामुळे ह्याला खूप प्रायोरिटी द्यावं लागते. जसं की आपल्याकडे काही झाल्यानंतर आपण ॲम्ब्युलन्सला कशी वाट देतो ना, की त्याला प्रायोरिटी 1. मग आपण कितीही कामासाठी बिझी असलो किंवा रस्त्याने आपल्याला कितीही गडबड असेल, तर ॲम्ब्युलन्सला पहिल्यांदा आपण वाट देतो. तसं हे तिकीटला आपण काही जरी करत असलो, तर सगळं सोडून पहिला ते तिकीट फॉलो करावं लागतं. मग ते रात्रीची वेळ असू दे, दिवसाची असू दे, आणि ते कोणतीही सुट्टी काही घेणं-देणं नसतं त्यासाठी. तर अजून हे सपोर्ट प्रोजेक्टमध्ये असे P1, P2 तिकीट्स असतात. तर खूप मोठा इम्पॅक्ट असतो म्हणून. डेटा मायग्रेशनमध्ये पण तुम्हाला चूक होता कामा नये. कारण समजा तुम्हाला भरपूर डेटा जर अपलोड करत असाल सिस्टममध्ये, खूप रिस्की आहे ते. जर चुकीचा डेटा अपलोड केला, की झालं. परत सिस्टम बंद होते. बंद होते म्हणजे डेटाच चुकीचा आहे सगळा अपलोड केलेला. त्यामुळे तो एक मोठा वर्कलोड असतो. त्यामुळे डेटा मायग्रेशनमध्ये पण ॲक्युरसी खूप इम्पोर्टंट असते. आता हे जे सगळं आहे म्हणजे प्रोजेक्ट रिलेटेड सांगितलं. पण अपार्ट फ्रॉम धिस याच्या व्यतिरिक्त विचार करा, की तुम्हाला ऑफिसमध्ये जाणे, मीटिंग करणे, मीटिंगनंतर स्वतःचं कॉन्फिगरेशन करणे, इंटरॅक्शन करणे, डॉक्युमेंट बनवणे, सतत लॅपटॉप पुढे बसणे, मग त्यातून तुम्हाला ब्रेक घ्यावा लागतो, फेस टू फेस मीटिंग असतात, मग परत लंच ब्रेक तुम्हाला त्यातूनही मॅनेज करून जावं लागतं. हे सगळं दिवसभरामध्ये चालू असतं. मग तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, तरी पण तुम्हाला घरी बसून पण हेच करायचं आहे. ऑफिसमध्ये असाल, तरी पण हेच करायचं असतं. त्यामुळे सततचे अपडेट्स असतात. यातून तुम्हाला कन्सल्टंटला काय करावं लागतं, की प्रोफेशनल ग्रोथ बघावी लागते. आता मी थोडं-थोडं बोलताना तुम्ही कन्सल्टंट आहात असं पण दाखवतोय.
कधी-कधी तुम्ही एका इमॅजिनरी कन्सल्टंटचा पण विचार करतोय आपण. आता एस-ए-पीमध्ये तुम्हाला माहिती आहे कोणतीही एस-ए-पी सोडून द्या. दुसऱ्या क्षेत्रामध्ये पण बघा सतत बदल होत राहतात. म्हणजे जे आय-टी हे जे आहे ना म्हणजे एक तंत्रज्ञान आहे ना हे, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डेली काही ना काही बदल होत असतात. आता तुम्हाला माहिती आहे एस-ए-पीच्या अगोदर ई-सी-सी होतं, आता एस/4HANA आलंय. त्याच्या अगोदर R1, R2 सिस्टम होती. तर आपल्याला काळानुसार बदलावं लागतं, स्वतःला अपग्रेड करावं लागतं. तर केवळ आता हे जे डेली काम आहे, प्रोजेक्टचं काम आहे, ते करून चालणार आहे का? नाही. तर यातून पण स्वतःला मार्केटमध्ये जर टिकवायचं असेल, तर स्वतः शिकत राहणं गरजेचं आहे. ऑफिसच्या कामानिमित्त यातून वेळ काढणे आणि जे क्लायंटला पाहिजे, ते तुम्हाला ॲडव्हान्समध्ये स्वतःला ग्रास्प करणे, ते शिकणे आणि मग जाऊन तुम्ही त्यांना रिक्वायरमेंट अंडरस्टँड करून तुम्ही कॉन्फिगरेशन करून त्यांना चांगल्या पद्धतीचं सोल्युशन देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करावं लागतं. हे पण तुम्हाला या सगळ्या जो कामाचा आपला लोड आहे, त्याच्यातून तुम्हाला हे पण करावं लागतं. त्यामुळे हे तर न संपणारं काम आहे. त्यामुळं मल्टिपल प्रोजेक्टवरती तुम्हाला कधी-कधी कामं करावं लागतं. आठवड्यातनं स्टेटस कॉल्स असतात. मॅनेजरला तुम्हाला टाईम टू टाईम तुम्हाला रिपोर्ट द्यावा लागतो. डेडलाईन पाळावे लागतात. क्लायंटला तुम्हाला सॅटिस्फाय करावं लागतं, की त्यांनी जे क्वेशन्स केले, त्याचे जे इश्यूज आहेत, त्याला प्रॉपर सॉल्व्ह करायचं. हे डेली बेसिसवरती चालू असतं. तर मित्रांनो तुम्हाला आत्तापर्यंत थोडीशी आयडिया आली असेल. सगळ्यात महत्त्वाचं गोल्डन पॉइंट इम्पोर्टंट सांगतोय मी, की आपण एक व्हिडिओची सीरीज चालू करतोय. त्याच्यामध्ये 30 दिवसाची सीरीज असणार आहे ती. 30 व्हिडिओ टाकणार आहे मी. प्लेलिस्ट पण बनवेल त्याची मी. त्याच्यामध्ये एका कन्सल्टंटचं एक्झाम्पल घेऊन मी रोज काय काम करतो, असं 30 दिवस तो कन्सल्टंट काय काम करेल, त्याचं एक तुम्हाला मी एक्झाम्पल पूर्ण टॉप टू बॉटम देण्याचा प्रयत्न करतोय. डेली 10 ते 15 मिनिटामध्ये आज काय केलं, असं 30 दिवस तो काम काय करेल? म्हणजे ऑफिसला गेला कसा, आला काय, ऑफिसमध्ये काय झालं, मीटिंग कशा अटेंड केल्या, काय इश्यूज झाले त्याला, काय त्यानं शिकलंय आपलं म्हणजे काय शिकला तो आज कंपनीमध्ये किंवा त्याला काही मेजर इश्यूज फेस झाले, त्यातून टॅकल कसं करायचं? हे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगणार आहे. तर असे ते आपले व्हिडिओज 30 येतील. त्याला दैनंदिन त्याचे रूटीन आहे. ते नाव वगैरे मी तुम्हाला सगळं माझ्या Instagram स्टेटसला पण ठेवेल. मी स्टोरी टाकेल त्याची. पण तुम्ही त्याच्यासाठी पण अपडेटेड राहा. तर आजच्या या व्हिडिओचा निष्कर्ष म्हणजे शेवटी थोडक्यात तुम्हाला मी जर शॉर्टमध्ये जर सांगायचं असेल, तर बघा एस-ए-पी कन्सल्टंटचं हे जे टेक्निकल काम नसून बेसिकली ते म्हणजे काय, की आपल्या निर्णय क्षमता कशी आहे, ओके. आपण डिलिव्हर कसं करतोय, ओके. आपलं नॉलेज कसं अपग्रेड करतोय, ओके. किंवा आपण किती चांगल्या पद्धतीने सॅटिस्फाय करतोय आपल्या क्लायंटला, हे पण आहे, ओके. आता तुम्हाला माहिती आहे, की बाहेरून जेवढं सोपं वाटतं, तेवढं आतून सोपं नसतं. आणि कधी-कधी आपल्याला बाहेरून जे अवघड वाटतं, ते आतून तेवढं अवघड नसतं. तर या म्हणजे ह्या वाक्याचा जर अर्थ आपण इथे जर घेतला, तर जेवढं आव्हानात्मक तुम्हाला जॉबमध्ये जी आव्हाने येतील, त्या आव्हानाला सामोरं जाणं, ते प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह करणं, याच्यामध्ये एक वेगळी मजा असते. ओके. जर तुम्हाला प्रॉपर नॉलेज असेल, तर तुम्ही ते पॉझिटिव्हली घेऊन तुम्ही जे सॉल्व्ह करत असाल, तर तुम्हाला रिस्पेक्ट पण, सन्मान पण तेवढाच भेटत असतो. ओके. तर हे सगळं काम आहे, हे तुमच्या 9 तासामध्ये होतं. डेली जर 9 तास काम करत असाल ना, तर तुम्ही होतं तुमचं. प्रॉपर जर तुम्ही मॅनेजमेंट वगैरे केलं ना, तर तुम्हाला हे सगळं जमू शकतं. आरामात जमेल. ओके. कारण माझा जर विचार केला तुम्ही, तर मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं. त्यामुळे जेवढा तुमची मेजर प्रॉब्लेम असेल आणि तो सॉल्व्ह केल्यावरचा जो आनंद असतो ना, तो खूप, खूप म्हणजे मी आता सांगू शकत नाही, असा असतो. त्यामुळं मीटिंग्स मॅनेज करणे, तुमचे क्लायंट मॅनेज करणे, तुमच्या मॅनेजरला प्रॉपर अपडेट्स देऊन त्यांना जसं पाहिजे तसं आपले स्टेटस जाणे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केला, तर हा लोड काहीच नाहीये. पण कधी-कधी कसं असतं, की आपलं नॉलेज कमी पडतं किंवा आपल्याला टीममधल्या कोणाच तरी प्रॉब्लेमॅटिक असतं किंवा क्लायंट आपल्याला प्रॉपर सपोर्ट नाही करत आहे, असं पण होत असतं. त्यावेळेस तुम्हाला कामाचा वर्कलोड हा येऊ शकतो. बरं तो प्रोजेक्ट वाईज, कंपनी वाईज व्हॅरी करतो. त्यामुळं तुम्हाला कामामध्ये सॅटिस्फाय राहणं तुम्ही खूप महत्त्वाचं आहे आणि या सगळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, तुमच्याकडे नॉलेज आणि स्वतः अपग्रेड असणं खूप महत्त्वाचं आहे. तर स्वतः तुम्ही नॉलेजेबल असाल, अपग्रेड असाल, तर 100% ह्याच्यामधून तुम्ही टॅकल
प्रॉपर करू शकाल स्वतःला. मस्तमध्ये तुम्ही जॉबवरती जाऊ शकाल, आनंदाने घरी येऊ शकाल. वर्क लाईफ बॅलन्स प्रॉपर मेंटेन करू शकाल. आणि हे सगळं जर तुम्हाला नॉलेज हे मराठीमधून पाहिजे असेल, तर मग मी आहेच तुमच्यासाठी. तुम्हाला मी प्रॉपर मराठीमधून आपण सीरीज पण चालू करून नॉलेज देतोय. आपले एवढे आपण 100च्या आसपास आता व्हिडिओ होतील आपले, त्यातून नॉलेज देतोय. प्लस आपले कोर्सेस पण आहेत, त्यातून पण नॉलेज देतोय. जास्त माहिती पाहिजे असेल तर अबाउट सेक्शनमध्ये जावा. तिथे मी माहिती दिलेली आहे. मला कॉन्टॅक्ट करा Instagramवरती आणि असंच आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी सगळ्यांना सपोर्ट करा. तर चला मग मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी माणसांसोबत शेअर करा. आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जावा. आपल्या चॅनलची लाईव्ह मेंबरशिप आहे, ती जॉइन करा. कारण तिकडे मी नवीन-नवीन कंटेंट तुमच्यासाठी फक्त घेऊन येतोय. तोपर्यंत जय महाराष्ट्र.